हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आहे आमच्या प्रिन्सेसचा बड्डे, म्हणजे इशूताईचा आज बड्डे आहे. तर त्यासाठी इकडं ती रेडी झालेली आहे आणि स्कूलमध्ये तिच्या फ्रेंड आणि टीचरसाठी जे चॉकलेट वगैरे घेऊन जाते तिकडे ती तयारी करत होती. त्यानंतर मी तिला स्कूल जायच्या आधी ऑप्शन करून घेतलं. तिला केलं म्हणजे रेवाताईचं असतं की मला पण करा, कारण तिला बाप्पा करायला खूप आवडतं. ती बाप्पा बोलते त्याला. तर आईने ऑप्शन केलं, मी केलं, मग जयूनेही केलं. कारण ती तर 8ला गेली तर तिकडनं 3 वाजता येते स्कूलमधून, म्हणून पटकन ऑप्शन करून घेतलं. आणि 9 सप्टेंबरला इशूताईचा बड्डे येतो आणि आमच्यासाठी तो दिवस खूप स्पेशल असतो आणि आम्ही पण काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करतो तिच्यासाठी. तर त्यानंतर आता इशू जाते स्कूलला, म्हणून रेवाताईला पण जायचं होतं, पण ती जात नव्हती. तिचं असं होतं माझी येते आणि इशूचं होतं की मी तुला घेऊन जाते. त्यानंतर मी तिला आज बड्डे गिफ्ट म्हणून पार्सल मागवलं होतं. तिला पिंक कलरची बॅग पाहिजे, तिच्याकडे ब्लॅक कलरची आहे पण तिला पिंक कलरची पाहिजे होती, म्हणून मी मागवली होती मिशोवरून. आणि ते पार्सल रात्री चाललं ती होती तोपर्यंत मी काही ओपन करून बघितलं नाही, तर म्हटलं बघून घेते कसं आहे काय आहे. तर बॅग खूप छान आली होती. मग आता होतोय बड्डे सेलिब्रेट तिचा, आणि तिचे सगळे फ्रेंड्स वगैरे आले होते. आधी आम्ही ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि मग केक वगैरे कट करायला घेतला. तर आईंनी केलं, आम्ही केलं, मग जयू दादांनी केलं. मग ती आता केक वगैरे कट करते. आणि रेवाताईचं असं तिच्या बड्डेच्या वेळेस तिला काही समजत नव्हतं, पण तिला आता कळायला लागलं ना बड्डे केक वगैरे. ती बघू शकता तुम्ही किती मस्त टाळ्या वगैरे वाजते, ती हॅपी बड्डे करत होती आणि ती पण एन्जॉय करत होती. त्यानंतर तिचं गिफ्ट द्यायची वेळ आली, तर दुसरं पार्सल जे होतं ना ते जस्ट चालू होतं. म्हणजे जेव्हा आम्ही केक कट करत होतो तेव्हा ते पार्सल आलं होतं, म्हणून आम्ही ते काही पॅकिंग वगैरे करायला वेळ भेटला नव्हता. तर तिने बॅग आम्ही पूर्ण तशी पॅक करून दिली होती. तिला बॅग खूप आवडली. त्यानंतर याच्यात होते शूज, तर ते पण तिला खूप आवडले आणि ती खूप एक्सायटेड होती त्यासाठी. तर मी तिला सांगितलं होतं की मी तुला यावेळेस गिफ्ट पण घेत नाही, तुझा बड्डे पण सेलिब्रेट करायचं नाही आहे असं, म्हणून ती थोडीशी आज नाराज होती. आणि शूज बघा खूप सुंदर निघाले आणि ते आधी चेक पण नाही करता आले, कारण तुम्हाला सांगितलं मी ते जेव्हा जस्ट आले होते त्यानंतर तिचे सगळे हे पीक खूप छान असा बड्डे झाला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.